विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची मोट बांधणार आहे। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आता भाजपचा ओबीसी मतांवर डोळा असल्याचं समजतं। ओबीसीतील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर पुढचा महिनाभर राज्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजप ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचणार आहे। ओबीसी सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रभारी भूपेंद्र यादव यांनी या संदर्भातले आदेश दिले। प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। आवेश, नक्कीच विक्रम, आपल्याला माहित असेल राज्यात आता एक वाद असा होता की दोन याच्यामध्ये मराठा आणि ओबीसीचा वाद पेटला होता। त्याच्यात आता ओबीसीला एकत्र करण्यासाठी भाजप आता विभाग वाईज बैठका घेणार आहे। आपल्याला माहित आहे की भाजपची जी वोट बेस आहे ते ओबीसी होती, पण लोकसभा निवडणुकीत भाजपला ओबीसी वोट बेसचा खूप मोठा फटका बसला होता। त्या पार्श्वभूमीवर भूपेंद्र यादव यांनी सगळ्यांना आदेश दिले, ओबीसी जे हे आहेत सेलचे सर्व अध्यक्ष आहेत आणि विभाग अध्यक्ष आहेत त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही मेळावे घ्या, कारण ओबीसी मत आपल्यापासून दूर जायला नाही पाहिजे, अशा सूचना सुद्धा भूपेंद्र यादव यांनी दिलेल्या आहेत। विक्रम, अगदी खरं आवेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि या ओबीसी मतांच्या एकीकरणाचा आणि ती मतं आपल्याकडे वळवून घेण्याचा भाजपला किती फायदा होतोय आणि भाजप त्यामध्ये किती यशस्वी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।